आज जुन्नर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून मी राजुरी बेल्ले जिल्हा परिषद गटातून आणि पंचायत समितीचे उमेदवार आम्ही या ठिकाणी जे आहे ते जुन्नर या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी जाणार आहोत। आणि आपल्या बेल्ल्यातून ज्या गावाला मी माझं माहेर म्हणते आणि मागच्या 2012च्या निवडणुकीत देखील दादांचे आशीर्वाद माझ्या पाठीमागे होते, कारण त्यांचं बोट धरून मी राजकारणात त्या ठिकाणी आलेले होते। वर्षा आणि मी त्यावेळी 2012 साली पंचायत समिती वर्षाताई पिंगट आणि मी त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दादांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी आम्ही दाखल करण्यासाठी गेलो होतो। आज खरं तर दादा आपल्यात नाहीत, ही आमच्यासाठी खरंच एक दुःखाची गोष्ट आहे। आणि त्याच्यामुळं दादांचा आशीर्वाद घेऊनच या ठिकाणी आम्ही जो आहे तो उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जातोय आणि त्यांचे आशीर्वाद नेहमीच आमच्या पाठीशी राहतील अशा प्रकारे ही खात्री आम्हाला आहे। खरं तर आज जिल्हा परिषदेची निवडणूक आहे। खरं तर आज माझे वडील स्वर्गीय धोंडेभाऊ शेठ पिंगट आपल्यामध्ये नाही, परंतु 2012च्या निवडणुकीमध्ये माझ्या वडिलांनी स्नेहल ताईला स्वतःची लेक मानलं आणि त्यावेळेस पक्षाला काही अडचणी निर्माण झाल्या। माझी पत्नी वर्षा पिंगट आमचं मतदान नसताना सुद्धा राजुरी पंचायत समितीमधून आदरणीय स्वर्गीय वल्लभ शेठ बेनके यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी उमेदवारी दिली। सर्वांनी त्यावेळेस अतिशय खूप कष्ट घेतले आणि स्नेहलताई आणि माझी पत्नी वर्षा पिंगट यांना जनतेने 2012ला निवडून दिलं। खरं तर पाठीमागच्या निवडणुकीमध्ये वल्लभ शेळके सरांना काही कारणास्तव आम्ही एकत्र नसताना पक्षाबरोबर आम्ही थांबलो आणि त्यांना त्यावेळेस पराभवाला सामोरं जावं लागलो। परंतु आज आदरणीय अतुल शेठ बेनके यांच्या मार्गदर्शनाखाली वल्लभ शेळके सर आमच्या स्नेहलताई यांना पुन्हा एकदा पक्षाने उमेदवारी दिली। त्याचबरोबर आमच्या कुटुंबाचे म्हणजे आमच्या दादांचे सख्खे मावस भाऊ पांडुरंगजी साळवे यांना बेल्ला गावातून पंचायत समितीची उमेदवारी दिलेली आहे आणि पांडुरंग साळव्यांना सुद्धा आज आम्ही आमचे दादा जरी नसले तरी त्यांना प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत। आमच्याबरोबर बेल्ले गावातील सर्वच मान्यवर आज खरं तर या पक्षाच्या पाठीमागे बहुसंख्येने उभे आहेत। राजकारणामध्ये झालं गेलं सगळं सोडून देऊन आमच्या भगिनी स्नेहलताई शेळके, वरच्या गाणामध्ये प्रदीप आहेर आणि बेल्ले गाणामध्ये पांडुरंगजी साळवे यांना आम्ही प्रचंड मताने निवडून आणणार आणि जनतेने सुद्धा आमच्या कुटुंबावरती जे प्रेम आहे, खरं तर आम्हाला सुद्धा पंचायत समितीची उमेदवारी देण्याचा सगळ्यांचा आग्रह होता, परंतु कुटुंबात उमेदवारी न घेता दादांचे मावस भाऊ पांडुरंग साळवे यांना आम्ही आग्रह करून उमेदवारी घेतली। आणि निश्चित वडील गेल्यानंतर आमच्यावरती जे बेल्ला आणि पंचक्रोशीतील लोकांनी जे प्रेम केलं ते प्रेम आम्ही कधी विसरणार नाही। या माध्यमातून आज एकच सांगतो, ज्या ज्या वेळेस आमच्या कुटुंबावरती काही अडचणी आल्या, संघर्ष करायचा वेळ आला, त्यावेळेस सगळेच आमच्या बरोबर होते आणि यापुढेही राहतील। आज मी खरं तर या ठिकाणी जास्ती काही बोलणार नाही,
परंतु भविष्याच्या राजकारणामध्ये बेल्हे आणि या पंचक्रोशीतील सर्वच ज्येष्ठांचा मान ठेवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून ह्या निवडणुकीमध्ये विजय संपादन करूनच आम्ही माघारी फिरू अशी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो.